आणि याच बुलेटिन मधली आपण पहिली बातमी पाहणार आहोत ती म्हणजे अर्थातच मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली मराठा आरक्षण। मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गेले काही वर्षांपासून खूप चालत आलेला आहे। मराठा आरक्षण आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांनी काल दसरा मेळाव्यामध्ये भाषण केलं आणि याच दसरा मेळाव्यातून मराठा समाजाला शासक आणि प्रशासक बनायला त्यांनी सांगितलं। मराठा समाज शासक आणि प्रशासक बनला तर नेत्यांपुढे हात पसरावे लागणार नाही, उलट नेतेच निवडून येण्यासाठी शासक आणि प्रशासक झालेल्या मराठा समाजापुढे असे हात पसरतील असं मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्यामधून त्यांनी सांगितलेलं होतं। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत आता असणार आहेत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आणि मनोज जरांगेंचे समर्थक आबासाहेब पाटील। आपल्या दोघांचं सुद्धा स्वागत आहे, तुम्ही जय महाराष्ट्रमध्ये आलात त्याबद्दल। मी सर्वप्रथम जाणार आहे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्याकडे। नवनाथजी, काल दसरा मेळाव्याचं भाषण तुम्ही जरांगे यांचं ऐकलं असेल। जरांगेंनी विविध मुद्द्यांना सुद्धा हात घातलेला होता, त्यातलाच हा एक मुद्दा आहे शासक आणि प्रशासक होण्याचा। मनोज जरांगेंनी मराठ्यांना सल्ला दिला, शासक आणि प्रशासक व्हा, कोणासमोरही हात पसरायची वेळ येणार नाही। आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा येऊ घातल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, याच्यामध्ये निवडणुकीच्या रिंगणात आता जरांगे उतरण्याची चिन्ह दिसतात, काय सांगाल? खरं तर मनोज जरांगेंनी ही वेळ घातलेली आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मोठा एल्गार केला होता की आम्ही 288 उमेदवार लढू। त्यावेळेस सुद्धा मी अनेक वेळा सांगितलं की मनोज जरांगे फक्त सरकारला असेल राज्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करतात, की निवडणुका लढू शकत नाहीत। आणि त्यांनी निवडणुका लढल्या असतात आम्ही त्याला शुभेच्छा सुद्धा दिलेल्या होत्या, कारण की जर त्यांनी गरीब मराठ्यांसाठी काम करत असतील तर त्यांनी निवडणुका लढल्या असत्या। परंतु मनोज जरांगे हे गरीब मराठ्यांसाठी काम करत नाहीत, हे प्रस्थापितांसाठी लढताय, कुठल्या कुणाच्या तरी इशाऱ्यावर लढण्याचं काम करतायत। गेल्या अनेक दिवसापासून पूर्ण राज्यातील गरीब मराठ्यांना सुद्धा आता कळायला लागले बऱ्याचशा प्रमाणात, परंतु आणखी समोर कोणी येत नाही। परंतु येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी हे होतील। आता त्यांनी अनेक लोकांचे इंटरव्ह्यू सुद्धा विधानसभेच्या टायमिंगला घेतले, अनेक लोकांना तिथं बोलवून घेतलं, आंतरवाली सराटीमध्ये गर्दी करण्याचं काम केलं। त्यावेळी खूप लोकांना असं वाटत होतं किंवा आपण मनोज जरांगे पाटलामुळे आपल्याला विधानसभेचं तिकीट मिळत, विधानसभेची उमेदवारी मिळेल आणि आपण कुठेतरी निवडून येऊ किंवा पराजय म्हणजे हार जीत ह्या चालत राहतात, पण उमेदवारी मिळण्यासाठी तिथं म्हणजे चढावड लागली होती आणि खूप दररोज शेकडो लोक तिथं उमेदवारीसाठी येत होते। शेकडो गाड्या घेऊन तिथं शक्ती प्रदर्शन त्या आंतरवाली सराटीत करत होते। परंतु मनोज जरांगेंनी आयत्या वेळी काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्यांच्यासोबत ते राजरत्न आंबेडकर असतील, ते नोमानी असतील, हे सुद्धा लोक मनोज जरांगेच्या नादी लागले आणि अगदी राजरत्न आंबेडकरांना काय त्याच्यामध्ये अनुभव आलाय। राजरत्न आंबेडकरांना अक्षरशः म्हणजे 500 मतं सुद्धा त्या बदनापूर विधानसभेमधून मिळाले नाही। राजरत्न आंबेडकर जरांगे यांना जवळजवळ भेटून त्यांनी पाठिंबा देण्याचं काम केलं, परंतु मनोज जरांगेंनी त्यांच्यासाठी एक शब्द सुद्धा खर्ची घातला नाही। म्हणजे आपल्या स्वतःच्या आपल्याला पाठिंबा देणारा, आपल्याला सहकारी म्हणून घेतलं तरी त्याला सुद्धा तुम्ही वाऱ्यावर सोडलं। त्यामुळे मनोज जरांगेचं रिमोट कंट्रोल हे खरं तर बारामतीच्या काकाकडे आहे, शरद पवार साहेब। जरांगेंचं रिमोट कंट्रोल हे बारामतीच्या काकांकडे आहे असं नवनाथ वाघमारे म्हणतात। आबासाहेब पाटील, तुम्ही कसं बघताय त्यांच्या या टीकेकडे? आपल्या आजची जी चर्चा आहे ही राजकारणावरती चर्चा आहे, निवडणुकीच्या संदर्भामधली चर्चा आहे। आणि मनोज जरांगे पाटलांची जी काही भूमिका आहे तर ते स्वतःहून ते मांडतील। त्यांच्या भूमिकेसंदर्भामध्ये मला बोलता येणार नाही, कारण त्यांचा पुढचा प्लॅन काय आहे किंवा त्यांनी निवडणूक लढणार की नाही लढणार हे तेच सांगू शकतील। परंतु मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की आतापर्यंत समजा जातीच्या आधारावरती जर इलेक्शन निवडणूक लढवायचं ठरलं तर याच्या पाठीमागचा सुद्धा इतिहास आपण तपासला पाहिजे। यापूर्वी सुद्धा अनेकांनी असे प्रयत्न केलेले आहेत, अनेक संघटना उतरल्या, संघटनांनी पक्षात रूपांतर केलं, त्याने निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना कुठपर्यंत यश आलेलं आहे हे तर आपण आता बघितलेलं आहे। आपल्या माध्यमातून ते अनेक वेळा विश्लेषण झालेलं आहे। मला एकच सांगायचं की निवडणूक लढणं किंवा निवडणुका लढवणं हा काही लोकशाहीचा भाग आहे। त्याच्यामध्ये कोणाच्या मनात आलं, कुणी वाटलं उद्या कोणी निवडणूक लढवू शकतो, या देशामध्ये या राज्यामध्ये कुणी कुठेही उभा राहू शकतो आणि त्याच्या संदर्भामध्ये फारसा मोठा विषय असं काही नाहीये। परंतु काही अनेक वेळा निवडणुकीच्या भूमिका घेतल्या जातात, बदलल्या जातात। राजकीय पक्षांच्याकडून सुद्धा अनेक विविध वेळेला जाहीर पण केलं जातं की आम्ही या ठिकाणी लढणार आहे। काही ठिकाणी मोठे मोठे पक्ष सुद्धा माघारी घेतात। परंतु आजचा जो विषय आहे की मनोज जरांगे पाटील हे निवडणूक लढवणार की नाही लढवणार या बाबतीत ते स्वतः सांगू शकतील किंवा त्यांचे काही कार्यकर्ते असतील ते सांगू शकतील। याच्यावरती आता त्यांचे काही माझं या विषयावरती चर्चा झालेली नाही किंवा मला त्याच्यावरती तसं भाष्य करता येणार नाही।
बर, पण आपण जसं जर आता बघितलं असेल आबासाहेब, तर काल जरांगे यांनी सुद्धा अशी घोषणा केलेली होती की आता म्हणजे त्यांचा थेट जो रोख होता तो म्हणजे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरचा होता. मराठ्यांना सक्षम करण्याचं, बळकटी देण्याचं काम जरांगे वारंवार करतायत, समाज बळकट करतायत. मात्र याच्यामधून निवडणुकांमधून आता उतरायचं, एक वेळ आपण आंदोलनासाठी लढा देत होतो, मराठा आरक्षणासाठी लढा देत होतो, लढा अजून संपलेला नाहीये, लढा सुरूच आहे. मात्र यामधून आता निवडणुकांमध्ये उतरणं, एक चेहरा व्हावं, एक नेता व्हावं अशी स्वप्न आता जरांगेंना पडू लागलेत. बघा, गेल्या 75 वर्षापासून मराठा समाजातले प्रस्थापित घराणे त्या ठिकाणी राजकारण करत आहेत. अनेक नेते त्या ठिकाणी वर्षानुवर्षे त्यांच्या घरातच आमदारकी आहेत, त्यांचे नातू पंतू, त्यांच्याच घरातले सगळे, ह्या सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेनं जर मराठा समाजाला कुठं काही मदत केली राजकारणातून, राजकारणात सक्षमीकरण हे त्या नेत्यांचं त्यांच्या घराण्याचं सक्षमीकरण झालेलं आहे. आजही तळागाळातलं कार्यकर्ता जो मराठा समाज वरती आलेला आहे, त्याला सुद्धा हे मराठा समाज घराने मानत नाहीत किंवा त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. हे सगळे बहुजन समाजामध्ये तीच परिस्थिती आहे आणि मराठा समाजात सुद्धा तीच परिस्थिती आहे. आता जे काही कार्यकर्ते नवीन येत आहेत, उभारी घ्यायचा प्रयत्न करतात किंवा ते पुढे येण्याचा प्रयत्न करतात, त्याला कधीही त्या समाजातले नेते किंवा त्यांचे घराणे स्वीकारत नाहीत. अनावधानानं काही वरिष्ठ नेते किंवा पक्षाचे काही नेते त्यांनी जर एखादा चळवळीचा कार्यकर्ता वरती घेतला तर तो पुढे जातो, परंतु हे कधीच आज मी आता नवनाथ वाघमारे सुद्धा आपल्या पॅनेलवरती आहेत, त्यांना सुद्धा कल्पना असेल की पूर्वीपासून तुम्ही बघा की आज आतापर्यंत जे राजकीय घराणे आहेत ती 50-50, 60-60 वर्षापर्यंत तीच घराणे आहेत ना. परंतु आज ज्या पद्धतीनं ओबीसीतल्या काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने ती मांडणी केली की राजकारणात पुढारलेले मराठे आहेत आणि ते पुढारलेल्या मराठ्यांनी कधीच मराठा समाजाला सोबत घेतलं नाही ना. आणि मनोज जरांगे पाटलांनी जो शब्द वापरलेला आहे त्या मताशी मी सहमत आहे. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतील की पहिला मुद्दा शासनाचं सक्षमीकरण, म्हणजे शासन स्तरावरती मराठा विद्यार्थ्यांनी भाग घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. आज फक्त आंदोलनामध्ये येणारे विद्यार्थी त्यातले किती जण त्याच्यामध्ये थोडा IAS-IPS होण्यासाठी प्रयत्न करतायत किंवा त्याच्यामध्ये नोकऱ्यासाठी किती लोक प्रयत्न करतायत, व्यवसायासाठी किती, हा पण संशोधनाचा भाग आहे. खरं आहे, तुम्ही म्हणता आबासाहेब पाटील हा संशोधनाचा भाग आहे. मी एक छोटीशी प्रतिक्रिया घेण्यासाठी नवनाथ वाघमारेंकडे जाणार आहे. नवनाथजी, मला सांगा, जर जरांगे पाटील जर निवडणुकांच्या रिंगणात उतरले आणि जर त्यांनी जर आपलं पुढचं भवितव्य जे आहे ते आता समाजासाठी, समाजाच्या कल्याणासाठी जर वापरायला सुरुवात केली, तर ओबीसी समाजासमोर किंवा ओबीसी नेत्यांसमोर विशेष करून याचं कसं आव्हान असेल? नाही, आव्हान वगैरे काही असणार नाही, कारण जरांगे पाटलांचा पूर्ण मला अभ्यास झालाय. आम्ही दोघंही एका जिल्ह्यातले आहोत, एका मतदारसंघातले आहोत आणि विधानसभेला पाहिलं, त्यापूर्वी सुद्धा पाहिलं. आबासाहेब पाटलांनी जास्त भूमिका मांडली किंवा प्रस्थापित मराठ्यांनी आजपर्यंत कुठल्या गरीब मराठ्यांना राजसत्तेमध्ये येऊन दिलं नाही. आम्ही सुद्धा मान्य करतो, अक्षरशः मी सुद्धा स्वतः मी कुठल्या जातीचा द्वेष करत नाही. मी मराठा समाजाच्या एक उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली विधानसभेचे उमेदवार होते, त्यांचा स्वतः प्रचार सभेला मी गेलेलो आहे. फक्त माझी इच्छा होती किंवा विस्थापित मराठ्यांना तिकीट मिळाली पाहिजे, उमेदवारी मिळाली पाहिजे, प्रस्थापित मराठ्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे. परंतु जरांगे काय करतात, प्रस्थापित मराठ्यांच्या इशाऱ्यावर त्यांचा जेवढा आदेश येईल, त्यांचं जेवढं नियोजन येईल तेवढं बोलण्याचं काम करतात, तेवढं सांगण्याचं काम करतात आणि येणाऱ्या काळात सुद्धा तेच होणार आहे. आबासाहेब पाटलांनी मी आता सांगू शकतो किंवा जरांगेंनी खरं जर जरांगेला गरीब मराठ्यांची कळकळ असेल ना, गरीब मराठ्यांविषयी जर त्याला कुठतरी आपुलकी असेल, त्याला जर गरीब मराठी जर राजसत्तेमध्ये आवडत असतील तर नक्कीच त्यांनी या आता महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये निवडणुका लढून दाखवाव्यात. परंतु मी आज सुद्धा ठाम सांगतो की जरांगे निवडणुका लढू शकत नाहीत. त्याला शरद पवारांचा आदेश येईल, एकनाथ शिंदेचा आदेश येईल आणि त्याच्या पुढे जरांगेचं काही चालत नाही. कारण की जरांगेचं आंदोलन आहे खरं तर 80% आंदोलन, 70-80% आंदोलन ह्या शरद पवार आणि एकनाथ शिंदेच्या. नक्कीच आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती नक्कीच वाघमारेजी, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण आपल्याला पुढे काय होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र एक मोठी बातमी आहे तळ कोकणातून, कारण तळ कोकणामध्ये काल शिवसेनेचा बालेकिल्ला